In the Science 2, the fourth chapter, Environmental Management, पर्यावरण व्यवस्थापन विज्ञान 2 मधील चौथे प्रकरण, इयत्ता 10वी मधील या दुसऱ्या भागातील जो भाग आपण नुकताच 3 व्हिडिओंद्वारे आपण समजून घेतला त्याची उजळणी आपण या ठिकाणी करीत आहोत. लक्षात घ्या, ज्यांना त्यातले मुद्दे सहज समजले नसतील तर ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मराठीत सुद्धा आहेत. अनेक मुलांनी त्याच्या नोट्स आपण लिहिलेल्या असतील, पण तरीही परीक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. हे आणि त्यानंतरचं 5वं प्रकरण EVS आणि EVS म्हणजे एन्व्हायरमेंटलच्या संदर्भात असणारे हे प्रकरणं आहेत. बोर्डामध्ये किमान 6 गुणांसाठी यांना राखून ठेवलेलं असतं. त्याच्यामध्ये अतिरिक्त गुणसुद्धा मी धरलेले आहेत. म्हणजे किमान 4 गुणांचा तुम्हाला फिक्स एन्व्हायरमेंटलवरचे प्रश्न येत असतात. म्हणून पण नेमकं आपल्याकडे प्रॉपर उत्तर असणं महत्त्वाचं आहे. तर आपण यामध्ये काय काय शिकणार आहोत, तर मी हे सुद्धा रिव्हिजन तुम्हाला 2-3 टप्प्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर आता बघा, परिसंस्था ज्याला आपण इकोसिस्टीम असं म्हणतो, मागील 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही परिसंस्था शिकलेला आहात. तर आपण या ठिकाणी फूड चेनविषयी समजून घेणार आहोत. त्याचे एक रिव्ह्यू घेणार आहोत. रिव्ह्यू म्हणजे काय, एक छोटीशी झलक पाहणार आहोत की काय आहे. तर फूड चेन जे त्यात बघा तुम्ही, ही पहा, ही फूड चेन. या फूड चेनमध्ये तुम्हाला वनस्पती दिसतील, ग्रॉसहॉपर, फ्रॉग, स्नेक, ईगल आणि नंतर त्याचं फंगसमध्ये त्याचा डिकम्पोज करणारे प्राणी. तर यातला एकही घटक आपण गेला तरी आपली फूड चेन ही डिस्टर्ब होत असते. यू नो, द इकोसिस्टम इज फॉर्म बाय द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर दॅट देअर इंटरॅक्शन विथ इच अदर. अँड इच फॅक्टर प्लेज द इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टम. प्रत्येक घटक म्हणजे जैविक असू दे, अजैविक घटक असू दे, या दोघांनी मिळून तुमची परिसंस्था बनलेली असते. त्याच्यातला एक जरी प्रत्येक जणाचा एक भूमिका ही महत्त्वाची आहे. प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आणि हर्बिव्हरस म्हणजे शाकाहारी प्राणी लाईक डिअर्स, गोट्स, शिप्स, कॅटल्स, हॉर्स, कॅमल्स. द फीडिंग अपॉन द प्रोड्युसर्स, ते शाकाहारी वनस्पती शाकाहारी जे प्राणी आहेत ते वनस्पतींवर जगत असतात. आणि हे जगत असताना त्यांची संख्या वाढू नये म्हणून त्यांच्यावर प्रिडेटर्स म्हणजे भक्षक प्राणी जे असतात, म्हणजे लायन, टायगर यासारखे हिंस्र प्राणी सुद्धा याच्यामध्ये आढळून येतात. मग प्रश्न असा पडतो की अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचाही उपयोग असतो का? तर आपणास कधीतरी असा प्रश्न पडत असेल. पण हे जीव घाणेरडे वाटले तरी अतिशय महत्त्वाचे आहेत. ते मुख्यतः निसर्गाची साफसफाई करत असतात. म्हणून इथला प्रत्येक जीव हा महत्त्वाचा आहे. तुम्हाला डिस्कशनसाठी दिला होता, प्रश्न दिला होता बघा, जीवो जीवस्य दिम्नम, म्हणजे द लाईफ ऑफ वन ॲनिमल डिपेंड्स ऑन द लाईफ ऑफ अनदर ॲनिमल. तर निसर्गामध्ये एक जीव दुसऱ्या जीवावर हा अवलंबून असतो. म्हणजे फूड चेनच्या संदर्भातलं हे वक्तव्य आहे, ते संस्कृतमध्ये आहे. त्याचं हे तुम्हाला विस्तार सुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. इट मीन्स दॅट अवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दिस फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस, हेन्स वी शुड केअर ऑफ दिस फॅक्टर्स. मुद्दा आहे की या संपूर्ण पर्यावरणाची संरक्षणाची जबाबदारी ही आपली सुद्धा आहे. नेक्स्ट पेजवर तुम्हाला इकोसिस्टीमचा एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टविषयी आता बोलूया. इन दिस चार्ट, इकोसिस्टीम दॅट इज अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स, तिथे क्लिअर तुम्हाला 2 भाग दिसत आहेत. यू हॅव टू वॉच इट अँड सी दॅट इज देर आर द 2 पार्ट्स, फिजिकल फॅक्टर अँड केमिकल फॅक्टर. अबायोटिकमध्ये बघायचं आहे, येलो रंगाचा मी चार्ट पहिले भरतो. केमिकल फॅक्टर्स, एअर, वॉटर, वेपर, मिनरल, सॉइल, सनलाईट, हे फिजिकल फॅक्टर्स आहे. म्हणजे भौतिक अवस्थेतली आपण घटक म्हणतो त्या.
हवा, पाणी, बाष्प, खनिज, मृदा, सूर्यप्रकाश. द केमिकल फॅक्टर्स, न्यूट्रियंट्स, मिनरल्स. न्यूट्रियंट्स म्हणजे पोषणद्रव्य. त्यानंतर तुमचे क्षार आहे, तर हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. आता रासायनिक घटकांचे आणखी 2 भाग पडलेले आपल्याला दिसतील. त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक सबस्टन्स आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स. सेंद्रिय पदार्थ आणि म्हणजे इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय पदार्थ. दॅट इज वी कॉल्ड देर इज अ हायड्रोजन इनऑर्गॅनिक सबस्टन्स, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम, पोटॅशियम, प्रोटीन. ऑर्गॅनिक inorganic substance there is a protein, carbohydrates, fats. In the biotic component, पिंक रंगाच्या भागाकडे बघूया आपण. बायोटिकमध्ये आपल्याला ॲटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक, परजीवी आणि स्वयंपोषी, परपोषी आपण म्हणतो. स्वयंपोषीमध्ये त्यांना आपण प्रोड्युसर्स असं म्हणत असतो, म्हणजे उत्पादक. आणि त्याचे पण आपण भाग आहेत. त्याच्यामध्ये ग्रीन प्लांट्स, इथपर्यंत हा भाग आहे. हेटेरोट्रॉपिकमध्ये तुम्हाला ॲनिमल अँड डिकम्पोजर्स, प्राणी आणि विघट. डिकम्पोजर्स म्हणजे एखाद्या प्राणीचं संपल्यानंतर, मेल्यानंतर त्याचं काय होतं. प्लास्टिकचं विघटन होऊ शकतं का? नाही. देर इज नो डिकम्पोज लाईक द प्लास्टिक ऑर सम मेटल्स. दे आर अलाव इयर अँड इयर. ते अनेक वर्ष तसेच पडून राहू शकतील, म्हणून प्लास्टिकवर बंदी आणलेली आहे. तर ॲनिमलमध्ये आपल्याला काही प्राण्यांची नावं लिहू शकता तुम्ही, किंवा ॲनिमल्समध्ये तुम्ही डिअर, हॉक, टायगर्स एक्सेट्रा. त्यानंतर डिकम्पोजर्समध्ये मायक्रोब्स, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण म्हणतो, हे डिकम्पोज करत असतं. बुरशी असते बघा, काही एखादा प्राणी मेल्यानंतर काही दिवसांनी त्याच्यावर अत्यंत बारीक कीटक जाऊन ते त्याला डिकम्पोज करतात, ते खाऊन टाकतात, ते नष्ट करतात. म्हणून आधी म्हटलं की दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. म्हणून प्रत्येक सजीव हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. आता ॲनिमलचं डिव्हिजन त्यांनी केलेलं आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्टियरी कन्झ्युमर्स. प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे प्राथमिक, ज्याला आपण शाकाहारी प्राणी म्हणू शकतो. सेकंडरीमध्ये सुद्धा कन्झ्युमर्स आहेत, आणि तृतीय स्तरावरचे सुद्धा आपल्याला भक्षक आपल्याला आढळून येतील. काही भक्षक जे असतात ते तृतीय स्तरावरचे. तर अशा रीतीने आपण या मुद्द्याचा एक चर्चा आपण सहज करू शकतो. There is an example given in the book, that is, the paddy is cultivated in large scale in various states of the South India. Paddy fields are frequently attacked by the grasshoppers. And similarly, frogs also present in a large number in the mud of the paddy fields to feed upon the grasshoppers, and snakes are also present there and feed upon their favorite food, frog. भाताच्या शेतीमध्ये साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतात, तिथे पाण्यामध्ये असणारे बेडकांची संख्या ही वाढत असते किंवा तिथे असतात. आणि त्या ठिकाणी बेडकांची संख्या काय, तर त्या भाताच्या शेतीवर जे तुडतुडे आहेत, म्हणजे त्यांना आपण नाकतोडे असं म्हणत असतो, त्यांच्यावर ते जगत असतात, फ्रॉक्स. आणि म्हणून ते आहेत. आणि त्या मडमध्ये तुम्हाला, म्हणजे त्यातल्या चिखलामध्ये तुम्हाला सापसुद्धा आढळून येतील. म्हणजे बघा, ग्रॉस ऑफर्स आहेत तिथे, भात आहे म्हणून ग्रॉस ऑफर आहे, ग्रॉस ऑफर आहे म्हणून तिथे बेडूकसुद्धा आहे. बेडूक असेल तर तिथे स्नेक आले. न स्नेक्स ऑल्सो प्रेझेंट देअर इन अ फीड अपॉन द फेवरेट. एकाची जरी संख्या वाढली तरी ते पीक आपल्या हाताशी, त्याचं उत्पादकताही कमी होईल. म्हणजे भात जो असेल तो कमी yielding होणार. There is a yielding of the crop is a very less due to the increasing the number of the grasshoppers. If there is a way number of, म्हणजे आता समजा आपण बेडूकच तिथून काढून टाकले तर साप राहू शकणार, किंवा बेडकांची संख्या जर वाढली आणि सापांना मारलं तर बेडकांची संख्या वाढेल. पर्यायाने त्याचं नुकसान हे एवढंच आपल्याला पर्यायांना हानिकारक असू शकतं. तर हा एक तिथे मुद्दा आपल्याला पुस्तकात दिलेला आहे.
Now the relationship between the environment and ecosystem. Physical, chemical and biological factors affecting the living organism in a possible way are collectively called as the environment. आपण पर्यावरणाची एक व्यापक संज्ञा आपण मानत असतो, ज्यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनत असतं. आणि सभोवतालची परिस्थिती, पर्यावरण म्हणजे थोडक्यात काय, आपल्या सभोवतालच्या परिस्थितीला आपण म्हणत असतो. यामध्ये सगळे सजीव, निर्जीव, नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा समावेश होत असतो. त्याचे दोन प्रकार पडतात, एक नैसर्गिक म्हणजे ज्याला प्राकृतिक असं म्हणतो, आणि दुसरं आहे मानवनिर्मित, मीन्स नॅचरल एन्व्हायरमेंट आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट्स. बेसिकली नॅचरल एन्व्हायरमेंट्स कन्सिस्ट ऑफ द एअर, atmosphere, water, land, living organism. Continuous interaction occurs between the biotic and abiotic factors, and their interactions are very important. Artificial environment is also affecting the natural environment. तर हे नैसर्गिक पर्यावरण जे आहे हे यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असतात जैविक आणि अजैविकमध्ये, आणि त्यांचे संबंध फार महत्त्वपूर्ण असतात. तर यालाच आपण इकॉलॉजी असं म्हणतो, आणि ह्याचा जो अभ्यास असतो याला जे शास्त्र म्हणतो, पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या आंतरसंबंधाचा. That is the science that deals with the study of the interaction between the biotic and abiotic factors of the environment is called ecology. Basic functional unit study of the ecology is called as ecosystem. It is environment consists of the many ecosystems we have studied in the earlier classes. The small pond is an ecosystem. छोटंसं तळं असतं ते सुद्धा एक छान परिसंस्था आहे. संपूर्ण पृथ्वी ही सर्वात मोठी इकोसिस्टम आहे. अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टम. ही रिकामी जागा सुद्धा येऊ शकते परीक्षेला. इन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग द डेफिनेट जॉग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टम. Environmental balance is maintained through the continuous operation of various natural cycles. काही चक्र आहेत, निसर्गिक चक्र, जलचक्र म्हणतो, कार्बन चक्र म्हणतो, वायुचक्र म्हणतो, नायट्रोजन चक्र म्हणतो, ऑक्सिजन चक्र असतं. म्हणजे वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसेस सायकल, नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, हे जे चक्र असतात हे एन्व्हायरमेंटला बॅलन्स करण्याचं, मेंटेन करण्याचं काम हे त्याच्यातून मग फूड चेनसुद्धा ही निश्चित राहत असते. तर अशा पद्धतीने आपण यामध्ये पाहिलेलं आहे. म्हणून ह्युमन एक्झिस्टन्स इज अ टोटली इम्पॉर्टंट विदाउट एक्झिस्टन्स ऑफ द नेचर्स. It is a basic responsibility to the human being to preserve the nature without disturbing the balance. It is said that we have got the earth planet on the lease from our future generation. आपल्या येणाऱ्या पिढीकडून आपण हे भाडे तत्वावर ही पृथ्वी घेतलेली आहे, आणि आपल्याला ती तशीच्या तशी परत करायची, त्यांच्याकडे सुपूर्त करायची. नॉट अ अँसियल प्रॉपर्टी. ती काही आपल्या वाडवडिलांची प्रॉपर्टी नाही. म्हणजे हे सुद्धा शास्त्रीय कारण परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की पृथ्वीवर तुम्ही या संदर्भातला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हेन्स वी शुड नॉट फॉरगेट द कॉन्सर्व इट. याची गरज काय, व्हॉट इज द अवर सेल्फ अँड फॉर फ्युचर जनरेशन. तर अशा रीतीने हा मुद्दा इथे संपवतो. त्यानंतर आपण पुढे वेळेस बघूया एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. तर याचा वाचन करा. धन्यवाद.